तर बदलापूरमध्ये स्मार्ट मीटर सक्ती विरोधात मनसे आक्रमक भूमिका घेतलेली आहे। मनसेनं प्रतिकात्मक स्मार्ट मीटर पायदळी तुडवले। मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईरांसह पदाधिकाऱ्यांकडून निषेध करण्यात तर बदलापूरमध्ये स्मार्ट सक्ती विरोधात मनसेनं आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि हे स्मार्ट मीटर जे आहेत त्याची प्रतिकृती त्यांनी संपूर्णपणे नष्ट केलेली आहे। तर भिवंडीतून बेकायदेशीर साठवलेला स्फोटक साहित्याचा साठा जप्त करण्यात आला। कारवाईत 306 जिलेटिन कांड्या 110 डेटोनेटर जप्त करण्यात आले। दगडखानी स्फोट करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्याचा बेकायदेशीर साठा केलेला होता। कारवाईनंतर 7 जणांविरोधात गुन्हा दाखल आहे। 5 जण अटकेत आहेत। आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास सुरू असल्याची देखील माहिती मिळते। तर अकोला जिल्ह्यातील काटी गावातील स्मशानभूमीत अघोरी प्रकार समोर आलेला आहे। स्मशानभूमीत पूजेचं साहित्य आढळल्यानं खळबळ माजली। स्मशानभूमीमध्ये गावातील जिवंत महादेव सराटेचा हार घातलेला फोटो सापडलेला आहे। दहीहंडा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन साहित्याची पाहणी केली। दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येते। तर नाशिकच्या इगतपुरीमध्ये ग्रामीण रुग्णालयातील धक्कादायक प्रकार समोर आलाय। डॉक्टर नसल्यानं मृतदेहाचं शवविच्छेदन अद्याप झालं नाही। रुग्णालय परिसरामध्ये नागरिकांची गर्दी पाहायला मिळते। काही दिवसांपूर्वीच दादा भुसेंनी रुग्णालयाच्या कारभारावर नाराजी जी आहे ती व्यक्त केली। भीमाशंकर मंदिरात सोमवारपासून व्हीआयपी दर्शनाला सुरुवात होणार आहे। भीमाशंकरला आता तात्काळ दर्शनही घेता येणार असल्याचं जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डींनी सांगितलं। तर भाविकांना सकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत मोफत दर्शन घेता येणार आहे। गेले काही महिने भीमाशंकर मंदिर कामासाठी बंद होते।